पावसाळ्याच्या हंगामातही कोपरगाव नगरपालिकेकडून मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात येत आहे। ठिकठिकाणी पाणी साचलेले असून अशा वातावरणात हे काम सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। तांत्रिकदृष्ट्या अशा प्रकारचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम कोरड्या हवामानात करणे आवश्यक असते। मात्र या नियमांना बगल देत भर पावसात हे काम सुरू असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांनी या कामावर नाराजी व्यक्त करत हे खरोखरच विकासाचं काम आहे की केवळ निधी खर्च करण्यासाठीचा प्रकार असा सवाल उपस्थित केला आहे। याआधी शहरातील लाखो रुपये खर्चून तयार केलेले रस्ते काही महिन्यातच खराब झाल्याचा अनुभव नागरिकांना असल्याने या नव्या कामाविषयी देखील त्यांचा विश्वास राहिलेला नाही। विशेष म्हणजे पावसाळ्यात केलेल्या रस्त्याच्या कामामुळे काही महिन्यातच खड्डे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे निधीचा अपव्यय होऊन नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।